संघावरती नाव कमवलंय, अर्थात तेच आपल्याला बघायला मिळतात आणि मॅचला सुरुवात होते। एका बाजूला करण आहेत, 7 स्टार संघ प्रथमतः बॅटिंग करते, फील्डिंग करते। यस ऑल राईट, अर्थात आपण पाहतोय सत्वाई रायडर्स या संघाला प्रथमतः निमंत्रण दिले की यस तुम्ही प्रथमतः बॅटिंग करा। यत्नेश्वरला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवरती, गोलंदाज यश पहिला चेंडू घेऊन राईट हँड राऊंड डी स्टम्प्स, पहिलाच बॉल, सामना क्रमांक 2, पहिल्याच बॉलवरती आक्रमण, जिथे मात्र आपण पाहू शकाल अगदी शेवटच्या क्षणाला नशिबानं देखील इथे साथ दिली नाही, सुरुवात केलंय। वीरेंद्र सेहवागची आठवण करून देत असताना भारताला सवय लावली होती पहिल्या चेंडूवर चौकार ठोकणारा खेळाडू कोण, तर युवराज सिंग, अगदी यशस्वी जयस्वाल त्याच पद्धतीने सध्या क्रिकेट खेळतात आणि आपण पाहू शकाल यज्ञेश्वरची सुरुवात चौकारानं। पुन्हा एकदा इंटू द गॅप मध्ये, जिथे मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा थोडंसं फंबल झाले क्षेत्ररक्षक, 2 चेंडू आणि 8 धावा। पहिला मॅच लोएस्ट स्कोरिंग सामना बघायला मिळाला, परंतु शेवटच्या क्षणापर्यंत, शेवटच्या चेंडूपर्यंत तो सामना रंगला गेला, कारण एका बाजूला यष्ट्यांच्या मागे खेळ बदलणारा केदार पाटीलला आपण पाहिलं होतं। यत्नेश्वर चांगली बॅटिंग करतोय, 2 चेंडू आणि 2 धावा। पुढचा बॉल, यावेळेस कट केला चेंडू पॉइंटला, जिथून डिक्लेअर झोनकडे चेंडू जाईल। हा ट्रॅकरचा बॉल होता ज्याचा भरपूर समाचार घेता येत नाही। आपण हॅलो, 2 चौकारांनंतर सिंगल डबलचा खेळ स्वीकारणं अत्यंत महत्त्वाची भूमिका होती आणि ती सध्या बघायला मिळालंय। धावसंख्या 3 चेंडू आणि 9 धावा। पुढचा बॉल घेऊन गोलंदाज यश राऊंड डिस्टन्स पंचांच्या उजवीकडून, उजव्या हातानं सॉफ्ट हँडने खेळलाय। अगदी एक चांगलं आणि शिस्तबद्ध क्रिकेट आपल्याला बघायला मिळालं, कारण खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर यज्ञेशच्या बॅटमधून 2 चौकार आलेत, त्याला जास्तीत जास्त स्ट्राईक जर दिली तर संघाचं मात्र हे एक मोठं डोंगर, धावांचं मोठं डोंगर तो सहज रीतीनं सर करेल, ज्या अनुषंगानं आपण पाहतोय करण चांगली बॅटिंग, अगदी सोबती कसा असावा त्याने मात्र निश्चित स्वरूपात चांगलं इथे उदाहरण दिलं। चेंडूंचा खेळ झाला यश षटकात आत्तापर्यंत फेकून, तो म्हणजेच 5। शेवटचा बॉल, गोलंदाजी ट्रॅकवरती यश, नवीन कोरा फरीचा चेंडू कसा हाताळावा यशची गोलंदाजी आपल्याला बघायला मिळेल। टॅप केलाय बॉलला, चेंडू चाललाय सरळ समोरच्या दिशेने। आमच्या कॅमेरामॅनच्या स्वागतासाठी आलेला चौकार आणि षटक क्रमांक 1 चा खेळ संपलाय। धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती, जर तपासून पाहिली तर आमचे गुणलेखक प्रणय आम्हाला सांगतात देत आहेत की धावसंख्या 14 आहे। घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया डिस्क जॉकीला यस डिझर। गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज रंजनला आपण पाहतोय, राईट हँड ओव्हर दी स्टम्प्स, पहिलाच बॉल स्क्वेअर मारा, पहिलाच बॉल एक्स्ट्रामध्ये सुरुवात। पंचांनी मात्र व्हाईट बॉल करार केलाय। या व्हाईट बॉलनं धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 15। यज्ञेश्वर बाळू चांगली बॅटिंग पहिल्याच षटकामध्ये, ज्यांनी मात्र 3 चौकार आणले। एक अतिशय सुंदर आणि तंत्रशुद्ध फटक्यांची निवड, मेरिटवरती क्रिकेट खेळण्याचा एक मनसुबा सातत्याने ते राखतात। निश्चित स्वरूपात ते क्रिकेट त्यांच्या माध्यमातून सध्या बघायला मिळालंय। धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती ती म्हणजे 16। यावेळेस आपण पाहू शकाल फटका खेळल्यानंतर त्यांनी मात्र निश्चित स्वरूपात म्हटलं की असा चौकार कन्फर्म आहे आणि आलेला चौकार, या चौकाराच्या साह्यानं धावसंख्या फलकावरती 20। मागच्या मॅचमध्ये 4 षटकं होती, धावसंख्या 23 झाल्या होत्या। या मात्र आपण पाहतोय दुसऱ्या मॅचमध्ये काहीतरी चेंजेस आलेत। हा देखील फटका चांगला खेळलाय, एक्स्ट्रा कव्हरला सुरेश रैना कॉपी बुक स्टाईलनं, आणि जिथून मात्र आपण पाहू शकाल चेंडू डॉट बॉल। चेंडू क्रमांक 3, यावेळेस नो चेंडू आहे। फील्ड चांगली गेले, परंतु आपण पाहू शकाल एक उंच पुरा असा खेळाडू आपल्या हाईटचा पूर्णपणे उपयोग करतोय। धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 21। आतापर्यंत बॉल फेकून झालेत या षटकातले 3। पुढचा बॉल आणि अर्थात चौथा बॉल पंचांच्या डावीकडून उजव्या हातानं फुदरलेनचा बॉल होता, जिथे मात्र आपण पाहू शकाल चांगलं फिल्डिंग। यज्ञेश्वर मात्र टॅप फटक्याच्या शोधात आहेत। सिंगल डबलचा खेळ देखील स्वीकारणं अत्यंत महत्त्वाचं आहे। प्रत्येक बॉलवरती तुम्ही चौकार खेळता हेच क्रिकेट नव्हे, तर चांगल्या चेंडूचा सन्मान करणं हे देखील क्रिकेटचा एक वेगळा भाग आहे, परंतु इथून चौकारांची भूक काही मिटत नाही। यावेळेस काय कमालीचा फटका, क्लास आपल्याला बघायला मिळाला। क्रिकेटचं अगदी मादक सौंदर्य, डाव्या हाताचा फलंदाज जेव्हा कव्हर ड्राईव्हचा फटका खेळतो, अगदी युवराज सिंगची आठवण करणारा स्ट्रोक आपल्याला बघायला मिळालाय। अतिशय सुंदर, रिप्लेच्या माध्यमातून पाहिलं अगदी फ्रंट फूट देखील चांगल्या पद्धतीने त्यांचं काम करतंय असं म्हणायला हरकत नाही। 10 चेंडू 21 वरती यज्ञेश्वर बाळू खेळत आहेत। शेवटचा बॉल असेल या षटकातला, 25 बिनबाद नाबाद आणि जिंदाबाद अशी जोडी मैदानाच्या आत। शेवटचा बॉल या षटकातला, पुन्हा एकदा आपण पाहतोय फेकी मात्र आपण पाहतोय स्क्वेअर राहिली, म्हणजेच धावसंख्या इथून 2 मिळतील। धावसंख्या 2 आकार घेत धावा जाऊन पोहोचतील, त्या म्हणजे आतापर्यंत 27। 2 षटकं संपलीत, 27 धावा फलकावरती। घेऊया एक ब्रेक आणि ऐकूया डीजेला।
मॅच चालू ठेवायचा आहे जास्त वेळ न घेता, कारण वेळ अत्यंत महत्त्वाची भूमिका असणार आहे. तत्पूर्वी जाऊया मुख्य व्यासपीठावरती स्वागत सन्मानाकडे. आमच्या मुख्य व्यासपीठावरती सन्माननीय आदरणीय आपल्या गावचे प्रथम नागरिक सदानंद पाटील साहेब, सरपंच साहेब मात्र इथे आहेत. त्यांचं मात्र स्वागत सन्मान करण्याकरिता मी विनंती करीन किरण पाटील यांना की तुमच्या शुभ हस्ते सन्माननीय श्रीयुत सदानंद पाटील साहेबांचं इथे आपण मुख्य व्यासपीठावरती प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन साहेबांचं इथे यथोचित स्वागत सन्मान करायचं आहे. धावसंख्या 27. मॅच चालू ठेवा, आपण स्वागत सन्मानाकडे देखील जातोय. या किरण पाटील यांना विनंती करीन की या तुमच्या शुभ हस्ते आदरणीय सन्माननीय श्रीयुत सदानंद पाटील साहेबांचं मुख्य व्यासपीठावरती आपण करतोय पुष्पगुच्छ देऊन यथोचित स्वागत सन्मान. वेळ कुणालाही नसतो, तो वेळ काढावा लागतो आणि अगदी वेळात वेळ काढून आलेले आमचे मान्यवर त्यांचा मात्र स्वागत सन्मान हा मात्र आमचं आद्य कर्तव्य आहे. अतिथी देवो भव ही भूमिका मात्र आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅनला विनंती असेल की अगदी 2 मिनिटं या मुख्य व्यासपीठावरती आमच्या प्रमुख मान्यवरांच्या स्वागताकरिता हा कॅमेरा येईल आणि हे क्षण अविस्मरणीय क्षण कॅमेऱ्याच्या माध्यमातून टिपले जातील, कारण वेळ निघून जाते, आठवणीत राहतात ते क्षणचित्र. आणि अगदी आपण पाहतोय कार्यक्रम प्रीमियर लीग 20-24 वर्ष पहिलं अगदी आपण पाहतोय. मॅनेजमेंट म्हटलं की तारेवरची कसरत, परंतु केदार पाटील आणि सवंगडी अतिशय सुंदर पद्धतीचं. त्याचबरोबर आपण पाहू शकाल आदरणीय सन्मान्य राकेशजी नाईक साहेब आहेत, ग्रामपंचायत सदस्य. मी विनंती करतोय केदारजी पाटील सरांना की केदारजी पाटील तुमच्या शुभ हस्ते राकेशजी नाईक, राकेश पागदरे साहेबांचं मात्र आपण इथे स्वागत सन्मान करणार आहोत. केदार पाटील असतील, सदानंद पाटील साहेबांचे मात्र चिरंजीव एक उत्कृष्ट क्रिकेटपटू. लेदर क्रिकेट म्हटलंय की SDSMचं कॉलेज ज्यांनी गाजवलं आणि आज सध्या गावचं मैदान, परंतु राकेश पागदरे साहेबांचं इथे स्वागत सन्मान आपल्याला पाहायला मिळतात. 6 सीटर स्पोर्ट्सची टीम अतिशय सुंदर पद्धतीने काम करते आणि मात्र एक क्षण टिकले जातात. सॉफ्ट हँडने खेळलाय. आलेल्या पाहुण्यांचा आम्ही पुन्हा एकदा आभार व्यक्त करतोय, जे मात्र इथे वेळात वेळ काढून आलात आणि आता मॅचचा आनंद घेत आहेत. खारेकुरण प्रीमियर लीग 20-24 वर्ष पहिलंच सीझन, परंतु प्रत्येकाला वेळ लावणारं सीझन. काय कमालीचं मॅनेजमेंट, सिस्टमॅटिक, सगळं काही एकदम ओकेमध्ये. ऑल इज वेल अशी मात्र ही स्पर्धा धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती, अर्थात 35. चेंडूंचा खेळ झालाय 4. सिक्स सीटर स्पोर्ट्सची टीम आपल्याला पाहायला मिळत आहे. गौरवजी पाटील, साधी सुरुवात आपल्याला पाहायला मिळतं सफाळ्यामधून, परंतु आता ब्रँड झालेत म्हणायला हरकत नाही. आणि एका बाजूला आपण पाहू शकाल तुषार कुठल्या मॅन फ्रॉम आगरवाडीतून मात्र बिलॉंग करणारे आमचे कॅमेरामॅन अतिशय छान पद्धतीनं वर्क करतात. अगदी प्रत्येक बॉल तुमच्यापर्यंत पोहोचवायचा तुमच्या स्मार्ट टीव्हीवरती, स्मार्टफोनवरती, आणि त्याचं काम मात्र आपल्याला पाहायला मिळतं आहे. शेवटचा बॉल असेल या षटकातला आणि हा चेंडू मात्र वाईट असेल. धावसंख्या मात्र इथून पुढे सरकते ती म्हणजेच आत्तापर्यंत 38-38 धावा. पहिल्या मॅचमध्ये थोडासा लोएस्ट स्कोरिंग सामना बघायला मिळाला होता, परंतु या मॅचमध्ये धावांची लयलूट, धावांचा दरोडा घातला. यावेळेस अगदी वेगाने खेळलेला फटका, षटक संपलाय. षटक क्रमांक 3चा खेळ संपत असताना धावसंख्या जाऊन चाललंय फलकावरती 38-38 धावा या धावफलकावरती आहेत. षटक संपलेलं आहे ते म्हणजेच 3. अतिशय छान पद्धतीनं फलंदाजी. घेऊया एक ब्रेक आणि ऐकूया डिस्क जॉकीला. हॅलो, वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं या कार्यकुरण नगरीमध्ये, क्रिकेटच्या पंढरीमध्ये करतोय आम्ही सहर्ष हार्दिक स्वागत. नवीन गोलंदाजी ट्रॅकवरती तन्मय. यावेळी तन्मयचं स्वागत अगदी स्वॅक्स आहे. खराब क्षेत्ररक्षण, क्रिकेटमधल्या स्किल्स तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. सर तुमच्याकडे फलंदाजी चांगली नसेल हरकत नाही, तुमची गोलंदाजी ॲक्युरेट नसेल हरकत नाही, परंतु ॲज अ फिल्डर म्हणून तुमची वर्णी संघामध्ये लागलं आहे तर तुम्हाला तुमच्या 100% एफर्ट्स देणं गरजेची भूमिका आहे, ती म्हणजे क्षेत्ररक्षण. अगदी कुठल्याही क्रिकेट अकॅडमीमध्ये जर तुम्ही गेलात तर तुम्हाला प्रथमतः फलंदाजी आणि गोलंदाजी दिली जात नाही. फिल्डिंग स्किल्स अत्यंत महत्त्वाच्या असतात, परंतु त्या इथे बघायला मिळाल्या नाही. 17 बॉल आणि 34 धावांवरती खेळतोय तो म्हणजे यज्ञेश्वर. यावेळेस टॅप केलाय बॉलला आणि इथे जर आपण पाहिलं तर चेंडू येतोय डॉट. गोलंदाजाने मात्र गोलंदाजी चांगली हाताळली होती, परंतु क्षेत्ररक्षकाची पूरक साथ त्याला मिळाली नाही. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच आत्तापर्यंत 42. यावेळेस हा देखील फटका काही कमालीचा खेळलाय. अगदी बॉडी बॅलन्स बॅकफूटवर मात्र आले, मागच्या पायावरती वेट ट्रान्सफर केला आणि तदनंतर आपण पाहतो अतिशय चांगला स्ट्रोक आलाय चौकात.
आणि या पहिल्या वर्षात जर आपण पाहिलं ॲक्युरेट सोनम ओके गोलंदाजी ट्रॅकवरती अर्थात जर आपण पाहिलं तर शेवटचा बॉल फेकण्याकरिता सोनमचा मात्र हा फटका अगदी मिसटाईम होता. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर 4 संपलंय आणि 4 षटकांच्या खेळात धावसंख्या फलकावरती 47-48 धावांचं एक भलं मोठं टार्गेट. पहिल्या मॅचमध्ये फक्त 23 लागल्या होत्या. या मॅचमध्ये मात्र आपण पाहतोय क्रिकेटचा खेळ यालाच तर म्हणतात. कधी क्रिकेटचा खेळ बदलेल वेळ बदलेल याचा नियम नाही. आता जर आपण तपासून पाहिलं तर चेंडू असतील 24 आणि धावा जमवायच्यात तुम्हाला त्या म्हणजेच 48. घेऊया एक ब्रेक आणि ऐकूया डिझेलला. पुन्हा एकदा आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. आपण बघत आहोत क्रिकेटचा एक देखणा सोहळा अर्थात खरेखुरून प्रीमियर लीग 2024. सुंदर आणि एक दिमागदार असं नियोजन आपल्याला बघायला मिळतं. जिथे दुसऱ्या मॅच मध्ये आपण पाहतोय एक चांगला बॅटल आपल्याला पाहायला मिळतं. हॅलो जयेश आणि प्रयांगण आणि गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज विक्रांत आपल्याला पाहायला मिळतात. भरपूर एक्सपिरियन्स ज्यांच्याकडे आहे विक्रांत आपल्याला पाहायला मिळतील. पहिल्याच बॉलवरती मात्र चेंडूला वळण दिलंय आणि चेंडू मात्र डिक्लिअर झोनकडे चाललाय. म्हणजेच धावसंख्या जर आपण पाहिली तर 1 नाही तर सुरुवात होत आहे. काव्य लायन्स विरुद्ध साई गजानन. 2 कर्णधारांना विनंती करतोय की आपण टॉससाठी यायचं आहे. अगदी वेळ कमी असणार आहे. जास्तीत जास्त तुम्हाला 4 षटकं फेकण्याकरिता 17 मिनिटं दिली जातील. 15 मिनिटांचा अवधी आहे. 2 मिनिटं मात्र एक्स्ट्रा. त्या अनुषंगाने आता जास्त वेळ घेऊ नका कारण आजच्या दिवसात भरपूर सामने खेळवायचे आहेत. यावेळेस इनफिल्डच्या वरून ओव्हरमसाठी चौकार मिळेल परंतु इथे बॉक्स विकेटच्या रूपानं फलंदाज बॅक टू दी डगआउट गॉन. पहिल्याच बॉलवरती जर आपण पाहिलं तर इथे विकेट मिळाली. आज आपल्याला पाहायला मध्ये प्रयांगण भरपूर काही चांगले क्रिकेट त्यांना इथून दाखवता आलेलं नाही कारण मोह काही आवडता आला नाही. हा ट्रॅकरचा चेंडू होता त्याचा भरपूर समाचार त्यांना घेण्याचा प्रयत्न केला होता परंतु आपण जर तपासून पाहिलं तर बॅट आणि बॉलमधलं प्रॉमिसिंग कनेक्शन याचा मात्र विसर पडला आणि तिथून आपण पाहतोय बॉक्स विकेटच्या रूपानं फलंदाजाला परतीचा प्रवास करणं निश्चित झालं. पुढचा बॉल
विनोद यांचा. इथून जर आपण पाहिलं तर पंचांचे दोनच समांतर आलेत. यस, इट्स अ व्हाईट बॉल. उजव्या यष्टीच्या खूपच बाहेरचा चेंडू डाऊन दी लेग, जिथून सिंगल आणि सिंगल अर्थात 2 धावा मिळतील. आणि या धावसंख्येने जर आपण पाहिलं पुन्हा एकदा हा देखील आपण पाहतोय फटका षटकाराकडे चालला होता, परंतु गोलंदाजांना मात्र निश्चित स्वरूपात इथे विकेट मिळाली असती. क्षेत्ररक्षकाची व्यवस्थित साथ मिळाली नाही आणि जिथून आपण पाहतोय धावसंख्या फ्लाय होते ती म्हणजे 4 6वरती जाऊन पोहोचते. 3 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या फलकावरती आहेत 6. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अमित, हे देखील एक उत्कृष्ट क्रिकेटपटू आहेत. काय फटका खेळलाय, परंतु आपण पाहू शकाल चांगलं क्षेत्ररक्षण. मी म्हटल्याप्रमाणे फिल्डिंग ही तुमची स्किल्स आहे. अंडर क्रिकेट जर आपण खेळताय तर क्षेत्ररक्षण यावरती सामने भरपूर काही बदलले जातात. जर चांगलं क्षेत्ररक्षण कराल तर मॅचमध्ये तुम्ही शेवटच्या चेंडूपर्यंत लढाल. जर मात्र खराब क्षेत्ररक्षण राहिले तर 2 ते 3 सामन्यामध्ये देखील षटकामध्ये देखील खेळ बदलला जातो. इथे मात्र केवळ ड्राईव्हचा फटका पाहायला मिळाला. काही चांगलं क्रिकेट, चांगलं टायमिंग, धावसंख्या जाऊन पोहोचतंय. पंचांनी नो स्कोर इथे दर्शवलाय, म्हणजेच ओव्हरस्टेपिंग मॅटर करतंय. तुमच्या पुढे मात्र जी रेषा आहे तिला जर तुम्ही ओलांडली तर पंच देखील इथे अगदी अत्यंत महत्त्वाची भूमिका अदा करतायत. यश ठाकूरला आपण पाहतोय यावेळीस हा फटका देखील भरपूर हवेत आणि या सलगचा जर आपण पाहिला तर इथून दुसरा गडी बाद होतोय. चौकार आल्यानंतर नो स्कोर राहिला आणि नो स्कोर आल्यानंतर जर आपण तपासून पाहिलं तर आता फलंदाज बाद. षटक संपलेला आहे. हे षटक क्रमांक पहिल्याचा खेळ संपतोय. धावसंख्या 7 वरती जाऊन पोहोचतायत आणि 7 धावा पहिल्या षटकाच्या खेळाअखेर. काही चांगले क्रिकेट आपल्याला बघायला मिळतं. बॅटिंग करणारा संघ थोडासा अडचणीत आणि गोलंदाजी करणाऱ्या संघाचं मी कौतुक करीन, ज्यांनी बॅटिंग देखील चांगली केली. आता स्वतः यज्ञेश्वर पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. मी म्हटल्याप्रमाणे खारेकुरण गावाला मिळालेला एक कोहिनूर हिरा, ज्याने मात्र क्रिकेटचं एक वेगळं स्वरूप मांडलं. या खारेकुरण गावाला एक ओळख दिली आणि चांगल्या क्रिकेटनं त्याने मात्र प्रत्येकाची मनं जिंकली. टॉस मात्र तिथे होतो आहे. आपल्याला पागधरे साहेब बघायला मिळत आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते मात्र टॉस चालू आहे. एका बाजूला आपण पाहतोय तो म्हणजेच काव्या लायन्स आणि एका बाजूला आपण पाहतोय साई गजानन, या संघातलं अत्यंत महत्त्वाचं बॅटल. यावेळीस आपण पाहतोय यज्ञेश्वरचा चेंडू नो होता, परंतु त्या नो चेंडूचा समाचार येत नाही आणि इथे मात्र आपण पाहतोय बॉक्स विकेटच्या रूपाने फलंदाज ऑलमोस्ट तिसरा बाद झालाय. 3 गडी 3 षटकार मारून बाद झालेत. म्हणून अंडरआर्म क्रिकेट हे वेगळं क्रिकेट आहे. डॉन नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात ते म्हणजे तन्मय. अगदी कुणालला आपण पाहू शकाल. कुणाल आमचे भावजी खऱ्या अर्थानं बाहेरून गेम चेंज कसा करता येईल याच्याकडे त्यांचं लक्ष आहे आणि मॅनेज करतात टीमला. यज्ञेश्वरचा हा चेंडू चांगला राहिला, अगदी पुढ्यातला बॉल, परंतु त्याला सन्मान मिळाला आहे. चांगल्या चेंडूचा सन्मान करणं हे देखील क्रिकेटचं अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे. ते सध्या अदा करत असताना, कारण पहिले सलामीचे फलंदाज डगमगलेत. आता मध्यफळीतले फलंदाज 16 बॉल आणि 40 धावा जमवतील की हा प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये घर करून बसलाय. पाहूया. 16 चेंडू आणि 40ची गरज. यावेळीस अगदी पायातला चेंडू होता, फ्लिक करायचा होता, मनगटी स्ट्रोक खेळायचा होता, परंतु बॅट आणि बॉलमधला जो कनेक्शन जे हवं होतं ते मात्र बघायला मिळालं नाही. चेंडू मात्र इथून आपण तपासून पाहतोय या षटकात फेकून झाले ते म्हणजेच 3. आता 15 बॉल आणि 39. ऑल राईट. इथून जर आपण पाहिलं तर गुणलेखनात थोडंसं व्यत्यय येत आहे आणि आपण पाहू शकाल ते मॅनेज करतील पुन्हा एकदा गौरव पाटील. यावेळी 6 बॉल देखील नो असेल. अजून गोलंदाज आपण पाहतो यज्ञेश्वरला खूप कमी वेळात आपण पाहतो एक उत्कृष्ट फलंदाज म्हणून त्यांची वर्णी लागली जाते, परंतु आता संघाला गरज आहे तिथे गोलंदाजी करणं देखील अत्यंत महत्त्वाची भूमिका. 16 बॉल आणि आता 36 धावांची गरज. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, एका बाजूला रंजन आहेत, एका बाजूला तन्मयीला आपण पाहतोय आणि या फलंदाजांना इथून एक चांगला सूर सापडवावा लागेल, कारण धावसंख्या तुमच्यासमोर भरपूर मोठी आहे आणि या टार्गेटचा जर तुम्ही विचार करता 48 धावांचं तर होतील, परंतु त्यासाठी तुम्हाला परिश्रम आहेत, त्यासाठी तुम्हाला मेहनत आहे. आलाय चौकार, अगदी संघर्षाच्या काळात आलेला महत्त्वाचा चौकार. या चौकाराच्या साह्यानं स्कोरकार्डला धावा मात्र फ्लाय होतील. त्या म्हणजे 16 वरती स्वीट 16. 16 धावा या धावफलकावरती. पुढचा बॉल गोलंदाजी ट्रॅकवरती यज्ञेश्वर.
येस, दांडी गुल अगदी फ्लाईट दिली चेंडूला आणि फलंदाजाला मात्र बाद करण्यात इथे यश मिळालं. चांगल्या पद्धतीने मात्र आपण पाहतोय हा चेंडू हाताळलाय, फलंदाजाला कन्व्हिन्स केलं मोठ्या फटक्यासाठी. विकेटचं पतन, फलंदाज बॅक टू दी डगआउट. कॉम चौदा चेंडू 32 धावांची गरज. नवीन फलंदाज यश, 5वा चेंडू आहे. इथे मात्र आपण पाहतो आता 14 बॉल आणि 32ची गरज आहे. चेंडूंचा खेळ झाला आहे तो म्हणजेच 4. यावेळीस खोलवर टप्प्यातला बॉल होता, अगदी बटन पॅडमध्ये, परंतु संपर्क व्यवस्थित झाला नाही. सिंगल डबलने आता या मॅचमध्ये विशेषतः तुम्ही तुमची पकड घट्ट करू शकत नाही. तुम्हाला चौकार शोधावे लागतील. संघर्ष प्रत्येकाच्या जीवनामध्ये आहे, परंतु त्या संघर्षाला मात करत तुम्हाला मात्र तुमच्यातली स्किल्स, तुमच्यातली गुणवत्ता सिद्ध करावी लागेल. एका जोडावर 2 गाड्या. विकेटचं पतन, फॉल ऑफ दी विकेट. गॉन. परंतु क्रिकेटचा खेळ त्याला म्हणतात. परंतु विराट किंग कोहलीसाठी भरपूर सारे मात्र आपण पाहतो प्रेक्षक राजे आपल्याला पाहायला मिळाले, जे फक्त RCB संघाकरिता नाही तर खऱ्या अर्थानं आपण पाहतो विराट कोहलीसाठी मात्र भरपूर प्रेम देतात त्या RCB या संघाला. काही कमालीचं क्षेत्ररक्षण, चांगला स्टॉप आपल्याला बघायला मिळाला. या स्टॉपनं फलंदाजाचं मात्र मनोबल खच्चीकरण झालं असेल, कारण ऑलमोस्ट चौकार होता. अगदी पडतात जडतायत, परंतु संघासाठी पुन्हा एकदा उभं राहावं लागतं. यावेळेस आपण पाहतो ऑन साईड लाईन टू दी कॅपमध्ये क्लास बघायला मिळाला. सरळ सीमा पलीक आपण रिप्लेच्या माध्यमातून पाहू शकाल. काही चांगला शॉट सिलेक्शन केलं. अगदी चेंडू स्लॉटमध्ये होता, त्याला मात्र पॅडल स्वीप आणि आपण पाहतो ऑन साईडला फल बीट करत चेंडू मात्र निघून चाललाय. आता चेंडू आहेत तुमच्याकडे, ते म्हणजे त्या षटकात फेकून झाले 3. 9 बॉल आणि 22ची. यावेळेस पुन्हा एकदा टॅप केलाय, चेंडू चाललाय सरळ सीमा पलीकडे. आणि आता जर मॅचमध्ये पुन्हा एकदा एक इंटरेस्ट, एक वेगळं रोम आयुष्यात मोड. मी म्हटल्याप्रमाणे आयुष्यात कठीण खूप काही गोष्टी आहेत, परंतु अशक्य नाही. इथे जर आणि 8 चेंडू आणि 8 चेंडू 18ची गरज, 18ची गरज आणि 8 चेंडू. पुन्हा एकदा मात्र सॉफ्ट हँडने खेळलंय. इथून सिंगल मिळेल. या सिंगलच्या साह्याने धावसंख्या जाऊन पोहोचतोय ती म्हणजे 31 धावा धावफलकावरती आहेत. पाहूया आपण इथून हा चेंडू डॉट आलाय. डॉट चेंडू तुम्हाला त्रास देईल आणि या पंचांनी मात्र नॉट आउट इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. सहा चेंडू आणि आपण पाहू शकाल गरज आहे ती म्हणजेच 17 धाब्यांची. 6 चेंडू 17ची गरज, 17ची गरज आणि 6 चेंडू. केदार पाटील कुठे असतील तर प्लीज कॉमेंट्री बॉक्समध्ये रिपोर्ट करायचं आहे. 6 चेंडू आणि आपण पाहू शकाल 17ची गरज. सामना अतिशय सुंदर पद्धतीने आपल्याला बघायला मिळाला आहे. तू मेमेवाला मॅच, शेवटच्या क्षणापर्यंत चाललेली लढत. प्रत्येकाला वाटतं विजय माझा झाला पाहिजे. 2-2 गुण लेग स्टेजमध्ये अत्यंत महत्त्वाचे असतात आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर आता 17 धावा, 6 बॉल, 17 धावा, 17 धावा, 6 चेंडू. हृदयाची स्पंदनं वाढली जाणारा मॅच, कुतूहलाचं साम्राज्य पुन्हा एकदा निर्माण करणारी मॅच, धडधड वाढणारी मॅच. यावेळेस मात्र टॅप करायचा होता. बॅट आणि बॉल मधला संपर्क प्रॉमिसिंग नाही. सिंगल मिळाली. या सिंगलनं आता मॅचमध्ये पुन्हा एकदा इक्वेशनमध्ये बदल.
5 चेंडू आणि 16ची गरज, 16ची गरज आणि 5 चेंडू. KPL सीझन 1 अतिशय सुंदर पद्धतीने आपल्याला बघायला मिळत आहे. यावेळी जर आपण पाहिलं तर फटका चांगला खेळला होता. चेंडू चाललाय सीमा पलीकडे, आलाय षटकार म्हणजेच विकेट. डॉन यावेळी जर आपण पाहिलं तर आता 4 चेंडू आणि 16ची गरज म्हणजे 4 चेंडू आणि 4 चौकार ठोकणं गरजेचं होतं. इथे षटकार आलाय म्हणजेच या मॅच मध्ये आता औपचारिकता. चांगलं क्रिकेट बघायला मिळालं. वाटेल अगदी दोन्ही संघानं प्रयत्न चांगले केले. प्रयत्नांना यश येतील नाही येतील हा खेळाचा एक वेगळा भाग आहे, परंतु तुमचे प्रयत्न प्रामाणिक असणं अत्यंत गरजेची भूमिका होती. लढत मात्र देण्यासाठी सज्ज आहेत दोन्ही संघ. अगदी आपण पाहतोय शेवटचा गडी आता मैदानाच्या आतमध्ये. 3 चेंडू आणि 16ची गरज, शेवटचा गडी मैदानाच्या आतमध्ये. लास्ट प्लेयर आता जर इथून बाद झाला तर मात्र ऑल आउट हे संकेत मात्र पोहोचतील. विश्वनाथला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. यावेळी सॉफ्ट हँडने खेळलंय. जिथे जर आपण पाहिलं तर सिंगल मिळेल. 2 चेंडू आणि 2 चेंडू मागे जर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं 15 धावांची गरज आहे. ऑन साईडला हा फटका इंटू द कॅप मध्ये. नो स्कोर पंचांनी कळवलंय. फुटवर्क सगळं काही मॅटर करते अंडरआर्म क्रिकेटमध्ये. ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये सगळ्या गोष्टी आपण स्टेप आउट करून देखील कळू शकतात, परंतु अंडरआर्म क्रिकेटचा खेळ आणि बॉक्स क्रिकेटचा खेळ जर आपण पाहिला तर आपल्या पालघर क्रिकेटमध्ये रिस्ट्रिक्शन असतात. हेच तुम्ही विरार क्रिकेट पाहिलं तर जिथे नो स्कोर ही पद्धत नसते, परंतु आपण पाहू शकाल क्रिकेट आहे. षटक मात्र इथे आपण पाहतोय चौकार आलाय आणि षटक मात्र संपलंय. आणि असा पहिला मॅच मात्र इथे संपला. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच यत्नेश्वर बाळू ठरतायत, ज्यांनी बॅटिंग करत असताना 37 या फलकावरती लगावल्या गेल्या. गोलंदाजी करत असताना ज्यांनी 2 गडी मिळवून दिले असे मॅन ऑफ द मॅच यत्नेश आपल्याला पाहायला मिळतील या मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्याकरिता. आणि हे जे मुख्य व्यासपीठासमोर आमचे खेळाडू बसले त्यांना विनंती करतो की आपण